नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासामध्ये आपण लोकसंख्येची जी आकडेवारी आहे आणि ही लोकसंख्येची आकडेवारी कशा प्रकारे मिळवली जाते, त्याचे महत्त्व काय, आर्थिक महत्त्व काय, सामाजिक महत्त्व काय, राजकीय महत्त्व काय आणि लोकसंख्येची आकडेवारीचे प्रकार. साधारणतः लोकसंख्येच्या आकडेवारीचे प्रकार मागच्या प्रकरणामध्ये आपण दोन बघितलेले आहे, प्राथमिक आकडेवारी आणि दुय्यम आकडेवारी. जे प्रत्यक्षात एखाद्या शहरात, खेड्यात किंवा एखाद्या गावामध्ये जाऊन जे सर्वेअर जे असतात ते प्रत्यक्ष माहिती गोळा करतात प्रश्नावलीच्या द्वारे, त्यास प्रायमरी डाटा म्हणतात. आणि दुय्यम आकडेवारी ही साधारणतः बुक्स, जर्नल, सेन्सस, एखादा अहवाल याद्वारे जी आकडेवारी मिळवली जाते त्यास दुय्यम आकडेवारी म्हणतात. प्रायमरी आकडेवारीवरच दुय्यम आकडेवारी डिपेंड करतं, कारण जी काय आकडेवारी मिळते त्याचे ते बुकामध्ये रूपांतर करून किंवा साचेबद्ध करून ती पुढल्या पिढीसाठी किंवा पुढील लोकांसाठी ती ठेवल्या जाते, त्यामुळे त्यास दुय्यम आकडेवारी असे म्हणतात. तर त्यानंतर आपण सेन्सस बघितलं. तर आज आपण काय बघणार आहोत, तर पार्श्वभूमी. ती मागच्या प्रकरणामध्ये आपण जे जनगणना बघितली. जनगणना म्हणजे त्याला शिरगंती म्हणतो मराठीमध्ये, किंवा इंग्लिशमध्ये त्याला सेन्सस म्हणतो. एखाद्या विशिष्ट काळामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या देशाची प्रत्यक्षात जी मोजणी होते त्यास सेन्सस किंवा जनगणना आपण असे म्हणू शकतो. तर मग त्या जनगणनेची जी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी प्राचीन काळी कशी होती, आधुनिक काळात कशी आहे, त्या संदर्भात माहिती करण्याचा आपण इथे प्रयत्न करू. तर साधारणतः प्राचीन जनगणना जी आहे, तर जनगणनेचा इतिहास जर बघितला तर हा फार प्राचीन आहे. प्राचीन काळात विविध गटातील लोक जे कर पात्र असत किंवा काम करण्यास पात्र असत, त्यांची ओळख पटावी म्हणून त्यांची माहिती गोळा करण्याची प्रथा होती. यातूनच जनगणने पद्धतीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतात. तर प्राचीन काळी काय होतं, तर जनगणनेचा इतिहास जर बघितला तर फार प्राचीन आणि अतिशय जुना आहे. प्राचीन काळी काय व्हायचं की विविध गटातील लोक जे करपात्र असत किंवा काम करण्यास पात्र असत, त्यांची ओळख पटावी म्हणून त्यांची माहिती गोळा करण्याची प्रथा जी होती, यातूनच जनगणने पद्धतीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी जनगणना होत असल्याचे काही देशातील लोकसंख्या माहितीच्या संदर्भावरून समजते. यात इजिप्तमधील बॅबिलोनिया, तुम्हाला माहिती असेल, बॅबिलोनिया ही फार प्राचीन संस्कृती आहे. म्हणजे सिंधू संस्कृतीच्याही पूर्वीची इजिप्तमधील जी बॅबिलोनाची संस्कृती आहे, ही बॅबिलोनिया संस्कृती भारत, चीन, पॅलेस्टाईन, रोम यांचा समावेश होता. म्हणजे पूर्वी जनगणनेमध्ये साधारणतः बॅबिलोन संस्कृतीमध्ये त्यानंतर भारत, चीन, पॅलेस्टाईन, रोम यांचा समावेश होता. पूर्वी इजिप्तमध्ये व्यवसायाची माहिती गोळा केली जात असे. इजिप्तमध्ये काय व्हायचं, तर जे कोणते लोक कोणता व्यवसाय करतात आणि गटागटामध्ये कशा प्रकारे त्यांना ते काम विभागून दिलेले आहेत, या सर्वांची माहिती ही साधारणतः जनगणनेद्वारे केल्या जात होती. युद्धाचा धोका निर्माण झाल्यास ॲथेनियन व ग्रीक लष्करात भरती करण्यास योग्य व्यक्तींची गणना केली जात असे. बरोबर आहे. एखाद्या देशामध्ये युद्धाचा जर धोका त्यांना वाटत असेल, तर अशा वेळेस युद्धाचा धोका टाळण्यासाठी सैनिकांची भरती केल्या जात असे आणि या सैनिकांच्या भरतीमध्ये सुद्धा जनगणना केल्या जात असेल. तसेच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर लोकसंख्येची माहिती गोळा केली जात असे. तर हे झालं
प्राचीन. इंग्लंडमध्ये 1085 ते 1086 मध्ये जमिनी म्हणजे किती लोकांना जमिनी आहेत, किती लोक भूमिहीन आहेत या संबंधामधील सुद्धा माहिती गोळा करण्यात आलेली होती. त्यानंतर 15व्या आणि 16व्या शतकात स्वित्झर्लंडमध्ये लोकसंख्येची गणना करण्याचे कार्य सुरुवात झाली. फ्रान्समध्ये लुईस 14वा हा तिथला राजा होता. याने देशाच्या प्रत्येक प्रांतातील सांख्यिकी सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता. आणि भारताचा जर विचार केला तर इसवी सन पूर्व 270 ते 230 या काळामध्ये अशोकाने सुद्धा अशोकाचा जो राज्य होतं त्या राज्यातील लोकसंख्येची गणना केल्याचा आपल्याला काही पुराव्यानुसार माहिती होते. हे कधीची घटना आहे तर इसवी सन पूर्व 270 ते 230 या कार्यकाळामध्ये सुद्धा लोकसंख्येची जनगणना झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. हे झालं प्राचीन. मग आधुनिक जनगणना आज अलीकडे जे होत आहे, साधारणतः आपल्याकडे 10 वर्षांनी जनगणना होते. म्हणजे भारत स्वतंत्र झाला 1947. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने भारताची जी लोकसंख्या आहे ती जनगणनेद्वारे घेण्यात आली. मग ती आधुनिक काळातील जनगणना. आधुनिक काळात होणाऱ्या जनगणना या प्राचीन काळापेक्षा भिन्न आहे. साहजिकच आहे, कारण प्राचीन काळी ही फक्त नोंदणी घ्यायची, असं डिटेल्स काही घेत नव्हते. लोकसंख्या किती आहे, स्त्री पुरुषाचं प्रमाण किती आहे, बस इतकी लोकसंख्या घेत होते. परंतु आधुनिक काळात तसं नाही ना. आधुनिक काळामध्ये लोकसंख्या, स्त्रियांचे प्रमाण, पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण, बालमृत्यू, जन्मदर, साक्षरता, कुटुंबावर निर्भर लोकांची संख्या म्हणजे इत्यादी अनेक बाबी ज्या आहेत, लोकसंख्येची संरचना, ह्या सर्व बाबी ह्या जनगणनेमधून मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आधुनिक काळात ठराविक काळाच्या अंतराने जनगणना करण्याचे प्रयत्न सर्वप्रथम 1665 मध्ये फ्रान्समध्ये झाले. म्हणजे आधुनिक काळाचा जर विचार केला तर आधुनिक काळामध्ये योग्य आणि अत्यंत सुटसुटीत अशी जनगणना दर 10 वर्षांनी किंवा काही ठराविक काळाने करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम फ्रान्समध्ये झाले. अमेरिकेची पहिली जनगणना 1790 मध्ये झाली आणि इंग्लंडमध्ये 1801 मध्ये करण्यात आली. आधुनिक काळाची जनगणना सर्वप्रथम फ्रान्समध्ये 1665 मध्ये करण्यात आली. त्यानंतर अमेरिकेने पहिली जनगणना 1790 मध्ये केली आणि इंग्लंडने 1801 मध्ये केली. 19व्या शतकाच्या मध्यात युरोपमधील सर्व देशात नियमितपणे जनगणना घेण्यास सुरुवात झाली. म्हणजे 19व्या शतकात साधारणतः युरोपमधील जे काही देश आहेत त्या सर्व देशांची जनगणना घेण्यास सुरुवात झाली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जनगणनेचे महत्त्व देशांनी जाणले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांनी नियमित जनगणना केली पाहिजे यावर जोर दिला. यामुळे जनगणना ही अधिक शास्त्रशुद्ध होऊन बहुतेक देशांनी जनगणना घेण्यास कायमस्वरूपी सुसंघटित संस्था स्थापन केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि 1965 ते 1974 या काळात जगातील जवळपास 185 देशांनी जनगणना पूर्ण केल्या. आता बहुतेक देशात हा कार्यक्रम सुरू आहे. भारताचा जर विचार केला तर भारतात पहिली जी जनगणना आहे ते इसवी सन 1872 मध्ये ब्रिटिश काळामध्ये घेण्यात आली. बरोबर आहे, 1872 मध्ये आपल्याकडे ब्रिटिश होते म्हणून त्या काळामध्ये 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना ही ब्रिटिशांनी घेतली आणि त्यानंतर 1881 पासून तर 10 वर्षानंतर जनगणना
घेण्यास येते. 2001 ही देशाची 14वी तर 2011 ही 15वी जनगणना आहे. आपली म्हणजे दर 10 वर्षांनी आपल्याला जनगणना आपल्याकडे होत असल्याचे पाहायला मिळते. आज आपण इथे थांबू. यानंतर जनगणनेच्या ज्या पद्धती आहेत, मग कशा प्रकारच्या पद्धती आहेत, ह्या दोन्हींचा विचार आपण पुढल्या तासामध्ये करू. थँक्यू.